ओम साईराम, नमस्कार. स्वागत आहे आपल्या शनब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण आपली KTM Duke 200 भरपूर दिवस उभी होती, तर तिची बॅटरी डिस्चार्ज झालेली. आता बॅटरी आपण टाकली आहे चार्ज करून, पण गाडी सेल्फ नाही घेत आहे. पाणी गेल्यामुळे सेल्फ नाही घेत आहे. तर आता आपलं मीटर पण खराब झालं आहे. तर सेल्फ न घेतल्यामुळे आपल्याला आता पेट्रोल टँक खाली करून पेट्रोलमधनं पाणी काढून परत पेट्रोल नवीन टाकावं लागेल. भरपूर खराब अवस्था आहे गाडीची, कारण आपण तिरंगा EV वापरत असल्यामुळे गाडीची अवस्था भरपूर खराब झाली आहे. तर बघूया आता पाणी काढूया गाडीतनं. आता जस्ट ढाकण खोललं तर हे बघा किती पाणी जमा झालं आहे. ड्रेनेज पाईपचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी जमा झालं आहे. आता हे पाणी काढून आपण टाकी खोलून पेट्रोल काढून ड्रेनेज होल आपण क्लीन करून परत लावू टाकी आणि मग गाडी चालू करून दाखवू तुम्हाला. आपण काढतोय हा पेट्रोल नाही, हा पाणीच आहे. ऑलरेडी आपण एवढा बाटलीभर पाणी पेट्रोल आणि पाणी आहे, पण हा पाणी बघा किती आहे. हा पूर्ण पाणीच आहे, पेट्रोल नाहीच आहे गाडी. एवढं पाणी पावसात आपण गाडी आता कंटिन्यू 7-8 दिवस पाणी खूप भरलं आहे. पाऊस खूप जोरात पडत होता, त्याच्यामुळे पाणी भरलं आहे. एवढं पाणी झालं एवढं वाटलं नव्हतं, पण पाणी भरपूर गेलं. आता ह्याच्यात काढतोय आपण पेट्रोल आणि पाणी मिक्स येते. आता बघताय तुम्ही बरोबर. तर मग खोलली आहे, पाईप काढला आहे. हा पाईप चोकअप आहे, त्यात बारीक टायर टाकायला पाहिजे, त्याच्यानंतरच पाणी निघेल. हा बघा इथे दिसतोय, इथे चोकअप आहे थोडासा, त्याच्यामुळेच पाणी साचून टाकीत पाणी गेलं. आता टाकी पण खोलायला लागणार आहे आपल्याला. बघूया थोड्या वेळात. बटन प्रेस केला झालं आहे ना. आता आपण टाकी खोलली आहे. आता हा एक फ्यूल काय बोलतात रे याला, फ्यूल फिल्टर. हा फ्यूल फिल्टर पण चेंज करायचं आहे. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला फ्यूल पंप साफ करून घ्यायचा आहे. बोल्ट खोलतो आहे टाकीचे. 8चे बोल्ट आहेत त्याला, सगळे 6 बोल्ट आहेत टाकीला. 5 काढून झाले, लास्ट एक आहे. आणि याचा आपण फ्यूल फिल्टर पण चेंज करणार आहे. आपण मागे सर्व्हिस केली, पण तेव्हा फ्यूल फिल्टर चेंज नव्हता केला. तर आता आपण गाडी पाण्यासाठी खोलीच आहे, तर आपण फ्यूल फिल्टर पण चेंज करूया. पाईप स्टॉक झालेला, तो पाईप पण आपण हे करूया. हे म्हणजे काय करूया, चेंज करूया. हा आपला तेव्हा काय नव्हतं केला फ्यूल फिल्टर आहे. झालं फ्यूल पंपमध्ये पाणी होतं, हे बघा आता पण निघतंय फ्यूल पंपमध्ये पाणी. आणि हे फिल्टरमध्ये पण बघितलं तर पाणी आहे. फिल्टर पूर्ण भरलं आहे पाण्याने, हे बघा. पाणी नळातला न ते खोलणार नाही काय, नाही नवीन आहे त्याच्याकडे. आता आपण फ्यूल फिल्टर पण नवीनच टाकतो, एकदम त्यातनं पाणी निघू दे आपल्याकडे. हां आता हा नवीन फ्यूल पंप आहे. फ्यूल पंप नाही, फ्यूल फिल्टर आहे. मॅकॅनिक तू आहेस का मी आहे? तू आहेस. पकड परत. ठीक आहे, बंद कर. आता पाणी बघा किती आहे. ऑइल पण आहे जेके त्याच्यावर. आम्हाला जेके बोलतो, जेके. येऊ दे जेके, खाली कर पूर्ण पेट्रोल. वो ऑइल आहे भरपूर. ऑइल कुठला आहे बघ ना, ऑइल आहे. काढ, बंद कर. स्पीड पेट्रोल आहे ना ते. आता पूर्णपणे पाणी काढलेलं आहे, फक्त पेट्रोलच आहे त्याच्यात आणि ऑइल एकदम. हा झाला. चॉक इंजेक्टर आहे, चॉक नाही आहे ना. भाई काय
अरे पेट्रोल गेला पाणी गेला पेट्रोल गेला त्याने केलंच की नाही फ्यूल फिल्टर नवीन टाकल्यामुळे आणि फ्यूल पंप क्लीन केल्यामुळे पेट्रोलचा सप्लाय लगेच होत नाही, त्याला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे गाडी सेल्फ घेत नाही. त्या थोड्या वेळाने गाडी सेल्फ घेईल. ट्राय करत राहायचं आहे फक्त. पेट्रोलचा सप्लाय आल्यावर गाडी सेल्फ घेते. झालं चालू आता चालू झाली आपला. अरे हे टाइमपास नको करू. फर्स्ट सेल्फमध्ये गाडी चालू झाली आपली. फर्स्ट सेल्फने 4 सेल्फ मारला. ते डिलीट होणार तर बंद कर.